पुण्यातले पहिला महिलांचा लेझिम ग्रुप आहे, याच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे. हिप 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 हिप. ईस्ट और बेस्ट. नमस्कार मैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक आणि गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मैत्रिणींनो, मी नुकतीच एका हळदी कुंकू समारंभाला जाऊन आली. तर हा समारंभ मला इतका छान आवडला. ज्ञानदा सुपेकर हिने हळदी कुंकू तिच्या घरीच होतं. तर खूप छान पद्धतीने तिने आयोजन केलं होतं आणि आधुनिकतेसोबतच पारंपरिक आणि आपल्या संस्कृतीला धरून असा हा हळदी कुंकू समारंभ होता. काळ्या रंगाचा सन्मान करत त्यांनी तो थीमच त्यांनी ती ठेवली होती की सगळ्यांनी काळ्या रंगाच्या साड्या घालून यायच्या. आणि त्यानंतर त्यांनी गेम्स घेतले, काही रील्स बनवल्या आणि खूप छान, शिवाय उखाणे पारंपरिक पद्धतीने काही माहिती सांगितली. तर असं दोन्ही गोष्टींची सांगड घालत हा हळदी कुंकू जो केला ना, तो खूप आवडला. शिवाजी महाराज की आमचा तेजस्विनी ग्रुप पुण्यातलं पहिलं महिला लेझिम पथक आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी संस्कृती जपण्यासाठी लेझिमचे सादरीकरण करतो आणि आमचा प्रयत्न असाच चालू राहू दे, असं सर्वांचा आशीर्वाद मिळावा या संक्रांतीच्या दिवशी मी शुभेच्छा मागते सगळ्यांकडून. धन्यवाद. हिप्पी पुरे. ब्रह्मा सन सिटी मधले सिनियर रेसिडेंट राधा आंटी आणि पद्मा आंटी आहेत. या अतिशय सुंदर पद्धतीने वेद शिकवतात. त्याचा विथ मिनिंग आणि एकदम स्पष्ट उच्चारामध्ये त्या सगळ्या महिलांना शिकवतात. आमच्या सोसायटीत प्लस पुण्यात सगळीकडे आणि सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतात. City and we have a very big group of ladies here who are very much interested in all religious activities, spiritual chanting and all, and so myself and Radha aunty, we have been here since now last more than a decade, and Radha aunty has started taking classes for Veda, Lalita Sahasranamam, Vishnu Sahasranamam, and so we have a big group which does monthly chanting of all the shlokas and all, and also we have classes for children in the name of Sanskar class where children also learn to chant and all. Now I request Radha aunty to tell more about the classes. Yes, Sairam. I am so fortunate to have children who are really earnestly learning. They want to learn. So just first we started with children only. When I came to Brahma Sun City, from after that their mothers they started coming. Now we have got a very big group for Lalita Sahasranamam separately and Vishnu Sahasranamam, and then Rudram also we have monthly chanting and everything. And we are very fortunate to have Shruti as my student because she is very very sincere. And other thing, every year she decorates and she calls all of us, and every year she is raising the bar. I don't know next year what is that she is going to decorate. Really I don't know. So mainly for the decorations we come, and the love and warmth we get from their parents and everything, that is really absolutely, we are all very fortunate and blessed. Thank you so much. Thank you so much. नाही व्हिडिओ काढतात. मराठी सांगायचं मराठी चालेल. तर नारी शक्तीवर बोलायचं असं सांगितलंय मला. आता ही आपल्या समोर दिसती, ही सगळी नारी शक्तीच तर आहे. ह्या श्रुतीने एवढं सगळं हे केलेलं आहे. तिच्या आईने तिला मदत केली, तिच्या सासूबाई आहेत,
इतकं सगळं डेकोरेशन केलंय, हळदी कुंकवाचा एवढा मोठा घाट घातलाय. हे एक म्हणजे काम करून सगळे स्वतःचे व्याप सांभाळून घरातलं सगळं करून मुलीचं बघून नवऱ्याचं बघून हे करणं म्हणजे एक मूर्तिमंत नारी शक्तीचं उदाहरणच हे आपल्यासमोर आहे. कठीण आहे. खूप छान. घरेलू टिप्स आले, ऐकून घ्या. घरेलू टिप्स. तुझं नाव काय आहे? मी विसरून जाते. श्रुती आणि ज्ञानदा. हा, चिट्ठी मध्ये है कि किसी प्रेरणादायक महिला के बारे में अपने विचार व्यक्त करो. प्रेरणादायक महिला मेरे लिए तर मी सध्या जी आहे त्या आहेत सुनीता विलियम्स. ती जी स्पेस मध्ये जाऊन जिथे ती 6 महिने अशा परिस्थितीमध्ये ती तिथे राहिली की तिला ही माहिती नव्हतं की ती जिवंत परत येते की नाही. आणि बिईंग अ फिमेल ती इतक्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये ती जर सर्व्हाइव्ह करू शकते विथ मिनिमम रिक्वायरमेंट्स विथ मिनिमम कंडिशन्स, तर आपला काय जे आहे तर वी आर द लाईक हॅपीएस्ट कम्पेअर टू सुनीता विलियम्स. सो माझ्यासाठी ज्ञानदा ताईंनी इतका सुंदर हळदी कुंकवाचं आयोजन केलं होतं आणि खूप छान झाला हळदी कुंकू. इतक्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि खूप त्यांनी सुंदर नियोजन केलं. गेम्स घेतले, रील्स बनवल्या, खूप छान वाटलं. आणि गेम्स घेतले त्यात शेवटची मी राहिलेली आहे. तर मला जी चिठ्ठी आलेली आहे ती आहे घरेलू टिप्स. तर आता सगळ्यात सोपी टिप्स देते तुम्हाला की रोजच्या रोज जर घर आवरलं ना तर एकाच दिवशी आपण 8 दिवसातून एकदा आवरायला जातो ना त्यावेळेस खूप लोड येतो. रोजच्या रोज घर आवरलं तर कमी लोड येतो. आणि सगळ्यात अजून एक महत्वाची टिप्स सांगते, ज्यावेळेस आपण बाहेर जातो ना तर त्यावेळेस जर तुम्ही घर पूर्ण आवरून बाहेर गेलात ना तर आल्या आल्या तुम्हाला घरामध्ये खूप फ्रेश वाटेल आणि खूप छान वाटेल. तर ही फार महत्वाची टिप्स आहे, कारण बहुतेक गृहिणी काय करतात, आल्यावर आवरू. पण जाताना जर तुम्ही चादरी पडदे सगळं व्यवस्थित डबे भांडी सगळं नीट लावून ठेवलं ना की तुम्हाला घरात आल्याबरोबर सगळा थकवा निघून जातो आणि छान वाटतं. तर ही महत्वाची टिप्स. थँक्यू. गाती नहीं हो ना, बिल्कुल आवाज ही नहीं. मुझे तुम मिल गए हमदम, सहारा हो तो ऐसा हो, जिधर देखूं उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा. राती सुखने च आई मेरी मां ते कहंदी दस की चाहिदा मैं भी कहता मैं अपनी पसंद का ही गा दूं? हाँ, चलो वही गा देती हूँ. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही. 2 दिन के लिए कोई इकरार कर ले, झूठा ही सही. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, जरा हाँ कह दे मेरी जा कह दे, मेरी जा कह दे, जरा हाँ कह दे. जब रैन पड़े नहीं चैन पड़े, नहीं चैन पड़े जब रैन पड़े, माना तो सा. जब हनुमान जी सीता माता का पता लगाने के लिए अशोक वाटिका में जाते हैं तो तब वहाँ पर वो गाते हैं. फिर हनुमान रामचंद्र जी को आकर बताते हैं कि क्या क्या सीता माता की हालत है. लंका से मैं आया हूँ, लंका से मैं आया हूँ, यूं बोले हनुमान. रोती है जनक दुलारी, क्या भूल गए भगवान, क्या भूल गए भगवान. सुनिए रघुनंदन, सुनिए रघुनंदन. पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएंगे. पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएंगे. हमारा कुछ न बिगड़ेगा, तुम्हारी लाज जाएगी. दरी है पाप की गठरी, हमारे सिर पे ये भारी.
माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, जैसे वत्सा लागे गाय तैसे अनाथांची माया, जैसे वत्सा लागे गाय तैसे अनाथांची माया, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित, संग्राम हे माझे पूर्वसिंचित. आता घर की जो आपके फॉसेट होते हैं, नल की टोटी होती है, फॉसेट्स होते हैं और स्विच बोर्ड्स होते हैं, उनको क्लीन करने के लिए टूथपेस्ट आप उसको लगा करके और क्लीन करो तो अच्छे से साफ हो जाते, चमक जाते हैं. तुम रहते हो जीवन मीठे प्यास, ये कहते हो पल पल दिल के पास, तुम रहते हो.